सगळ्यात मोठ्या बातमीनं। माझं कर्जमाफी संदर्भातलं विधान हे वेगळ्या कारणासाठी वेगळं होतं असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलंय। माझ्या वक्तव्यानं कुणाची मनं दुखवलेली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असंही बाबासाहेब पाटील म्हणाले। आम्हाला निवडून यायचे आहे, त्यामुळे निवडणुकीमध्ये आम्ही काहीतरी आश्वासन देतो। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं अतिशय असंवेदनशील विधान बाबासाहेब पाटील यांनी केलेलं होतं। त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। मी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री बोलतो। आज जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेला असताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांनी दुधाकडे वळावं। अर्बन बँकच्या पतसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं। ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत, एवढंच माझ्या पाठीमागेला म्हणण्याचा उद्देश होता। कोणाच्या भावना दुखावल्या असतील मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। तर अतिशय असंवेदनशील असं विधान सहकार मंत्र्यांकडून झालंय आणि त्यानंतर आता ते सारवासारव करण्याचा प्रयत्न करतात, दिलगिरी व्यक्त करतात।